श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर येत्या 20 मार्चला आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन. या दिवसाची आपण सर्वच जण आतुरतेने वाट बघत होतो. आता या दिवशी आपण एक दिवसीय स्वामी चरित्र सारामृतचं पठण कसं करायचं किंवा श्रवण कसे करावे, याचे उद्यापन कसे करावे, पूजा मांडणी कशी करावी, याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. आता काहींनी या दिवसामध्ये तारक मंत्राची सेवा केली असेल किंवा अगदी रोज स्वामी चरित्र सारामृतचे पारायण केलं असेल. मग 7 दिवसाची सेवा असेल किंवा 21 दिवसाची असेल किंवा 11 दिवसाची देखील सेवा केली असेल. तर आता स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी एक दिवसीय स्वामी चरित्र सारामृत कसे पठण करावे, याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील स्वामी महाराजांचा व दत्त महाराजांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. आता स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. अंघोळ केल्यानंतर आपण या दिवशी शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. शक्यतो तरी तुम्ही या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे. पिवळ्या रंगाचे वस्त्र नसतील तर अशा वेळेस लाल रंगाचे, हिरव्या रंगाचे वस्त्र देखील आपण परिधान करू शकता. फक्त आपल्याला काळा रंग वर्ज्य करायचा आहे. तसेच पिवळ्या रंगाचे वस्त्र नसतील तर पिवळा रुमाल आपण दिवसभर सोबत ठेवायचा आहे. आता यानंतर या दिवशी आपल्याला घराची स्वच्छता देखील तितकीच महत्त्वाची आहे. आपण कोणतीही पूजा मांडणी करायची असो, घरामध्ये जर स्वच्छता असेल तर आपण त्यानंतर जी काही पूजा करतो, जी काही सेवा करत असतो तर ती सफल ठरतच असते. आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे. आता या पाण्यामध्ये आपण हळद टाकायची आहे. हे पाणी आपण घरामध्ये शिंपडायचं आहे. बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये हे पाणी शिंपडायचं आहे. त्यामुळे आपल्या घराची शुद्धी होते. खरं तर आपण घरामध्ये मांसाहार करत असतो किंवा आपल्या घरामध्ये देखील आपण नकारात्मक बोलत असतो. तर हीच नकारात्मकता दूर होण्यासाठी अगोदर असं पाणी शिंपडावं आणि त्यानंतर आपण पूजा करायला घ्यायची आहे. तसेच या दिवशी उंबरठ्याचं लेपन करायला विसरायचं नाही. हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये गोमूत्र टाकायचं आहे किंवा गंगाजल, गुलाबजल देखील टाकू शकता. तसेच कापराची वडी देखील कुस्करून त्यामध्ये आपल्याला टाकायची आहे आणि याने आपण उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. कारण की आपल्या घरामध्ये जी काही सकारात्मकता, नकारात्मकता येत असते तर ती आपल्या मुख्य दरवाजामधूनच येत असते. किंवा जर वाटत असेल तर आपल्या घरामध्ये सकारात्मकता यावी, कोणतीही नजरबाधा, इडापिडा, दुःख, दारिद्र्य असू नये, तर या दिवशी आपण या सेवा आवर्जून करायच्या आहे. उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. दाराबाहेर अगदी मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर कमीत कमी फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल. एका पावलामध्ये हळद टाकायची आहे, दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे. यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो. आता या दिवशी आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. कारण की आपण जी काही सेवा करतो तर त्या सेवेसाठी दिवा साक्षी असतो असं म्हटलं जातं. त्यामुळे दिवा प्रज्वलित करावा आणि त्याच नंतर आपण उपाय करायला घ्यायचा आहे. तसेच एखाद्या प्रसन्नमय, मंगलमय वातावरणामध्ये आपण उपाय केला तर तो उपाय देखील फलदायी ठरत असतो. आता या दिवशी तुम्हाला उपवास करणे शक्य असेल तर तुम्ही उपवास देखील करू शकता किंवा नाही केला तरी पण चालेल. आता या दिवशी आपण एक मोठा पाट घ्यायचा आहे. पाट मांडायचा आहे किंवा अगदी चौरंग मांडायचा आहे. त्यावरती तुम्ही लाल रंगाचं वस्त्र टाकायचं आहे. तसेच आपण स्वामी महाराजांचा फोटो घ्यायचा आहे किंवा स्वामी महाराजांची मूर्ती घेतली तरी पण चालेल. आता फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि जर मूर्ती असेल तर मूर्तीला आपण अभिषेक करायचा आहे. अगोदर शुद्ध जलाने, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा. अभिषेक करत असताना तुम्ही श्री सूक्तम पठण करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरी पण चालेल. मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यानंतर स्वामी महाराजांना आपण चंदन लावायचं आहे, अष्टगंध लावायचा आहे. तसेच त्यांना सोनचाफ्याचं फूल अत्यंत प्रिय आहे. त्यांना या दिवशी सोनचाफ्याचं फूल देखील आपण अर्पण करावं. या दिवशी आपण स्वामी महाराजांना नवीन वस्त्र देखील परिधान करायचे आहे. मग तुम्ही पिवळ्या रंगाची किंवा लाल रंगाची वस्त्र
त्यांना नक्कीच परिधान करू शकता. तसेच स्वामी महाराजांना ज्या काही गोष्टी प्रिय आहे, मग स्वामी महाराजांना बेसनाचे लाडू हे अत्यंत आवडतात. तसेच घेवड्याच्या शेंगा व पुरणपोळी ही देखील त्यांना अत्यंत प्रिय आहे. मग तुम्ही हे देखील बनवू शकता. आपण घरामध्ये या दिवशी नैवेद्य हा आवर्जून बनवायचाच आहे. फक्त जो काही नैवेद्य बनवणार आहात तर तो नैवेद्य हा सात्विकच असावा. अगदी आपल्याला काही शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही आपण जे काही घरामध्ये बनवत आहोत तर ते जरी अर्पण केलं तरी पण चालेल. फक्त सात्विक नैवेद्य हा अर्पण करायचा आहे. आपण जिथे स्वामी महाराजांनी मूर्ती ठेवलेली आहे तिथेच दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यासोबत आपण एक तांब्या भरून पाणी देखील घ्यायचं आहे आणि हे तांब्या भरून पाणी आपण स्वामी महाराजांजवळ ठेवायचं आहे. आता या तांब्यावरती आपण झाकण देखील ठेवायचं आहे. अगदी छोटासा तांब्या असेल, छोटीशी लोटी असली ती तरी ठेवली तरी पण चालेल. आता यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे. कारण की आपण कोणतीही सेवा करत असतो तर त्या सेवेसाठी पहिल्यांदा संकल्प करणे अत्यंत गरजेचं आहे. पहिल्यांदा आपण एक नारळ घ्यायचा आहे. नारळावरती थोडीशी खडीसाखर ठेवायची आहे आणि आपण स्वामी महाराजांना आपलं नाव, गोत्र सांगायचं आहे आणि आपण म्हणायचं आहे की मी स्वामी चरित्र सारामृतचे 1 दिवसाचे पारायण हे करणार आहे, तर ते तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या. आणि हे सांगितल्यानंतर आपली इच्छा मनोकामना देखील स्वामी महाराजांना सांगायची आहे. मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही, विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे. अगदी आपले डोळे बंद करायचे आहे आणि आपली इच्छा मनोकामना स्वामी महाराजांकडे मागायची आहे. आता हा नारळ, खडीसाखर स्वामी महाराजांजवळ ठेवायचा आहे. तुम्ही जेव्हा पण केंद्रात जाल तर तेव्हा आपल्याला तिथे हे नारळ आणि खडीसाखर हे ठेवून यायचं आहे. तसेच तुम्ही या दिवशी संकल्प करून देखील सेवा करू शकता. आपण आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडेसे अखंड अक्षता टाकायचे आहे, फूल अर्पण करायचं आहे. तसेच हळदी कुंकू देखील त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर आपलं नाव, गोत्र सांगायचं आहे. तसेच मी 1 दिवसीय स्वामी चरित्र सारामृत करत आहे आणि ही सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या असं म्हणायचं आहे. त्यानंतर ते पाणी आपण ताम्हणामध्ये 3 वेळा सोडायचं आहे. मग तुळस सोडून हे पाणी तुम्ही कोणत्याही झाडाला टाकू शकता. आता संकल्प करून झाल्यानंतर आपण स्वामी महाराजांचं स्वामी चरित्र सारामृत हे पठण करायचं आहे. आता पठण करताना काही नियमांचं आपण पालन करायचं आहे. आता तुम्ही या दिवशी शक्यतो 1 मांडी पारायण करण्याचा प्रयत्न करावा. 1 मांडी पारायण म्हणजे तुम्ही जेव्हा स्वामींचं स्वामी चरित्र सारामृत पठण करायला बसता तर संपूर्णपणे पठण करून झाल्यानंतरच आपण उठायचं आहे. अगदी तुम्ही पहिल्यांदाच स्वामी चरित्र सारामृत पठण करत असाल तर अशा वेळेस तुम्हाला जास्तीत जास्त 1.5 ते 2 तास लागेल. पण जर तुम्ही जुने सेवेकरी असाल तर तुम्हाला 1 तासातच स्वामी चरित्र सारामृत पठण करून देखील होईल. फक्त मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करायची आहे. आता आपण जेव्हा स्वामी चरित्र सारामृत म्हणत असतो तेव्हा आपण शक्यतो तरी मोठ्यानं म्हणावं की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे, नजरबाधा आहे, इडापिडा आहे तर ती दूर होण्यास मदत होईल. तसेच आपला मुख्य दरवाजा देखील आपण उघडा ठेवायचा आहे. आपण स्वामी चरित्र सारामृत वाचायला बसल्यानंतर आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही, टोकणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे. तसेच आपण आपला मोबाईल देखील साईडला ठेवून मगच आपण स्वामी चरित्र सारामृत पठण करायचं आहे. अगदी मनापासून तुम्ही ही सेवा करा. बघा तुम्हाला त्याचा रिझल्ट हा नक्कीच बघायला मिळेल. तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील या सेवेने नक्की पूर्ण होईल. आता ज्यांना पठण करणे शक्यच होत नसेल तर अशा व्यक्तींनी मोबाईलवरती लावून दिलं, श्रवण केलं तरी पण चालेल. फक्त आपण मनापासून ही सेवा करायची आहे. आता स्वामी चरित्र सारामृत श्रवण कसं करावं तर त्याची लिंक देखील मी खाली व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामध्ये स्वामी चरित्र सारामृत लिखित स्वरूपामध्ये देखील आहे, तिथून ते तुम्ही बघू शकता. आता आपण अगदी कोणतीही सेवा करू पण ती सेवा आपण मनापासून करायची आहे. स्वामी चरित्र सारामृतचं आपण पठण करून झाल्यानंतर आपण आरती देखील करायची आहे. आरती केल्यानंतर घरातील सर्व व्यक्तींनी प्रसाद द्यायचा आहे आणि आता स्वामी महाराजांची मूर्ती आपण जिथे ठेवलेली आहे तर ती रात्रभर आपल्याला तिथेच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर म्हणजेच शनिवारी तुम्ही ती मूर्ती तिथून उचलायची आहे. स्वामी महाराजांजवळ आपण जो काही तांब्या भरून पाणी ठेवलेलं होतं तर ते पाणी आता अभिमंत्रित झालेलं आहे. हे पाणी आपण घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायचं आहे
तसेच आपण घरामध्ये देखील शिंपडावं. बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये आपण हे पाणी शिंपडायचं आहे. यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. तसेच घरातील जी काही आजारी व्यक्ती आहे त्यांना देखील हे पाणी ग्रहण करायला आपण द्यायचंच आहे. आता या दिवशी जर आपल्याला उद्यापन करायचं असेल तर ते कसं करावं? आता उद्यापन करायचं असेल तर तुम्ही एखाद्या जोडप्याला जेवणासाठी बोलवू शकता. मग स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी आपण संध्याकाळी जेवायला बोलवायचं आहे किंवा एखाद्या महिलेला किंवा 2 महिलांना तुम्ही जेवणासाठी बोलवू शकता. कुणालाही तुम्ही जेवणासाठी बोलवलं तरी पण चालेल किंवा हेही शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही स्वामी महाराजांचे केंद्र जवळ असेल तर तिथे तुम्ही कोणतीही गोष्ट दान दिली तरी पण चालेल. अगदी तुम्ही अन्नदान देखील करू शकता, कारण की अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. कोणत्याही गरीब किंवा गरजू व्यक्तीला आपण अन्नदान या दिवशी आवर्जून करायचंच आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.